जरी पिळला तर 1.5 किलो कोणी तो आहे मला त्यांच्या पडापासून आमच्या लग्नाला किती वर्ष झाले असतील किती झाले आमच्या लग्नाला का नाही जवळजवळ 4.5 वर्ष झाली दिवसांदिवस मी म्हाताऱ्याची तरण येऊ लागले हे लागलाय केंद्र पडायला आता घेतो लुगडे तुटकीचं चोळी टाका खाली मला शिवायला दोरा नाही मला लागला बाई त्यांच्याकडे 101 रुपये बक्षीस मिळालं ते म्हणजे खाचिक्की देवा मंडळ तुमच्या ऋणात आहे मावशी नाव घेते ऐका नाव घेते रामभाऊ बरोबर पिक्चर बघायला गेली सायको रामभाऊ बरोबर पिक्चर बघायला गेली सायको आणि शामरावांचं नाव घेते गणपतरावांची बायको तरी वाटलं मूड तुझ्या कलरवर तुझी नाव घेते ऐका नाव घेते ऐका नाव घेते ऐका नाव घेते परवा झाली नागपंचमी परवा झाली नागपंचमी पुढे आता चालू झाला गौरी गणपतीचा सण परवा झाली नागपंचमी पण चालू झाला गौरी गणपतीचा सण समस्त ग्रामस्थ मिरगाळी गावकरी मंडळ तुमच्यासाठी काय पण आणखी काय का नाव घेते मुंबईला पडला पाऊस त्यात मिरगाळीला आला सडाका आमच्या कारभाराला उठला मर्याचा तडाखा IPL मध्ये नाव घेते आहे विराटच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून रोहित शर्माच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून आमच्या शेष्टीमान्याचं नाव घेते 4 गडी राखून सुरतीचे मोती गुरधाव सोने या राजातले नाही चांगली धंदाकडे दिसते आमच्याच गावात आली आमच्याच गावचा केला खाली बघ आमच्याच गावात आली आमच्याच गावचा केला खशालमध्ये नवराच नको तर मावशी तुम्हाला ठाऊक असेल किंवा नसेल पण मावशी मला सोन्यासारखे 17-18 लेकरं झाली पेंड्या आहे का तुमचे पेंड्या आहे पेंटो
चष्मेवाली आत्या आत्या ग आत्या मावशी अजून तुला सुद्धा दात आला नाही मावशी त्याचा वय किती असं किती आता शिकायला घालायचं पहिल्या दिवशी फिल्मा दरबारी आला जन्माला मला वाटलं घाबरून वगैरे गेला का म्हणते खडीला आलाय काना माझा रडतया मुळू मुळू नादल्या बाया बाया सुरतीचे मोती गुलधाम सोने या राज्यातले नाही नाही रे दाम फक्त शांत बसा बोलू नका थोडे सांगू बस बोलू नका ऐका भारूड 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 म्हणलं बाबा हो बाबा भारूड म्हणलं की सोम या दृष्टिकोनातून पाहायला येतात भारूड म्हणलं काहीतरी आपल्याला मनोरंजन पाहायला मिळतं काहीतरी आपल्याला हसायला मिळतं या दृष्टिकोनातून पाहायला येतं या दृष्टिकोनातून पाहायला येतात पण बाबा हो बाबा हे नाथांचं भारूड आहे बघा हे नाथांचं भारूड आहे श्री संत एकनाथ महाराजांचा भारूड लिहिण्याचा एवढाच आठतास होता एवढाच उद्देश होता की बाबा या लोक मनोरंजनाच्या माध्यमातून त्या मनोरंजनाच्या माध्यमातून कसा माणूस परमार्थाकडे खेचला जाईल त्याला परमार्थाची आवड कशी निर्माण होईल त्याला योग्य दिशा कशी मिळेल आणि माणूस म्हणून कसा जागा होईल बाबा त्याच्यासाठी भारूड लिहिलं तर मग मावशी भारूड म्हणजे काय भारूड माझी भाषा कळते ना तुम्हाला ऐका तर भारूड म्हणजे काय भारूड म्हणजे काय तर भारूड म्हणजे बहुरुडींचं दर्शन म्हणजे भारूड कळालं तर मावशी भारूड आहे कळालं तर भारूड आहे नाही तर 84 लक्षणीचा गरुड कुणी आलं की तिकडे बघून माझ्याकडे लक्ष द्या उशिरा आलं जिथं जागा मिळत तिथं बसतील तर तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या ऐका कळालं तर भारूड म्हणजे काय कळालं तर भारूड आहे मावशी नाहीतर 84 लक्षणीचा गरुड माणसाच्या पाठीमागे लागल्याशिवाय राहणार नाही मला असं वाटतं 2G गेलं
2G गेलं, 3G गेलं, 4G गेलं. आता 5Gचा जमाना निघाला. मावशी 5G ची रेंज देऊन जर ऐकलं तर भारूड कळतं, लक्ष देऊन ऐकलं तर भारूड कळतं. खरं सांगा मावशी, आम्हाला हौस आली गाव एवढ्या लांब तुमच्या गावात येणार तर त्याला उडी घालून लागायची. त्याला बाबा म्हणलं आज मिरगाळीमध्ये किती सुंदर असा गणेश उत्सवाचा कार्यक्रम पहिला दिवस आहे. आज आमचं तुमच्या इथे येऊन जर आम्ही इथे येऊन जर भजन जर करत बसलो असतो बाबा, त्या मंदिरात येऊन जर भजन जर करत बसलो असतो, त्या पटांगाशिवाय काळा कुठं गेला आला नसतं. नखरा गेला म्हणजे एवढा इकडा पडा काय नखऱ्याला बोललेला नका एकनाथ महाराज. ऊस डोंगा परी दर्शन वेडोंगा काय पाहून आपली फुकट वेळ बर्बाद न करण्यापेक्षा हे भारूड आहे, हे भारूड आहे. आणि एकनाथ महाराज म्हणतात, काय म्हणतात एकनाथ महाराज? एकनाथ महाराज म्हणतात की बाबा मला दाखला नको. काय नको? मला मावशी माझ्याकडे थोडं लक्ष द्या. एकनाथ महाराज काय म्हणतात? एकनाथ महाराज म्हणतात की बाबा मला दाखला नको. काय नको? दाखला नको म्हणतात. दाखला म्हणजे काय? दाखला म्हणजे नवरा. ऐका, दाखला म्हणजे नवरा, पण कोणता नवरा नको? कोणता नवरा नको? तर आपल्या देहातील षडविकार, आपल्या देहातील षडविकार काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार या षडविकारापैकी काम नावाचा दाखला नको, काम नावाचा मला नवरा नको. एकनाथ महाराज या भारूडामध्ये सांगतात. म्हणून काय सांगतात? एका जनार्दनी समरस झाले, एका जनार्दनी समरस झाले, पुरस येतेच नाही. तर मावशी कोणता रस नाही? आंब्याचा रस, गुळाचा रस, लिंबूचा रस. मावशी कोणता रस नाही? तर बाबा लावणी कदंब शुल्की टाळ घोष आवडे तो रस येतेच नाही. आणि पुन्हा मग मला म्हणायचं, दादा मला दादला नको देते सोडून, दादा मला नवरा नको देते सोडून, तुम्ही माझ्याकडे बघा म्हणून 1.5 तास बसलो होतो. माझ्याकडे थोडं लक्ष द्या. ऐका, एकनाथ महाराज म्हणतात की बाबा मला काम रूपी दाखला नको, थोडं माझ्याकडे लक्ष द्या. ऐका बघा, भारूड कळालं तर भारूड आहे. एकनाथ महाराज म्हणतात की बाबा मला दाखला नको. दाखला म्हणजे नवरा. कोणता नवरा नको? तर मला काम रूपी दाखला नको, मला काम रूपी नवरा नको. पण मावशी मी का दाखला नको म्हणते? लक्ष देऊन ऐका. किती दिवस झाले गेला मुलगा फिरायला? खाली बघ, खाली बघ. त्या शब्दावर त्या हप्त्यावर ह्याला मुकाला त्याला म्हटलं खरं सांगायला मुकाला याच्या घरी काय बाहेर का मुका खाऊन म्हणायचो. मी म्हणून कसा मुकाला विकेट तुझ्या पंढरपूरच्या खाली आईकडे अलीकडे तुझा प्रयत्न कुकडा तरी चटली आई रामला भवानी भवानी महिषासुरमर्दनाला त्रिविध तापाची करावया झाली भक्ताला घेतो पावसी निर्वाण आईचा जोगवा
जाऊ द्या, कुठं पण गेल्यानंतर धार्मिक कार्यक्रमाला पुरुषापेक्षा 10% महिला मंडळाची संख्या जास्त असते. त्याचं कारण आहे मावशी 60% आरक्षण. महिला मंडळांनाही बी खातं काय आता साधं राहिलं नाही, मंत्र्याच्या लाडक्या बहिणी झाल्या त्या, त्याच्यामुळे मला टेन्शन आहे. म्हणून सर्व महिला मंडळांना ओळखायचा, ज्यांच्यापाशी आसन केले त्यांच्यापाशी ऐसा असशी उदार एका हाताने धर्म केला तर तुम्ही आम्हाला देणार तो परमेश्वर सगळ्यांनी जीवन हो सरला तुला पाया विकल्प नवऱ्याचा सोडियला संग का म्हणतो रे जोडियले मग आणि केला मोकळा मार्ग सुरंग आईला पापनीला पापनीवरती महाडला मग नयनाच्या हिऱ्यात माझा मल्हार जगला.
देवा हा माझा एक कोड आहे. तुझं जर काही घोडा असलं तर सोड मेन रोड. देवा कोड नाही कोड हे चौरस्ता उमर कोड नाही हो कोड. हा कोड आहे बे. हा. लवकर लवकर विचार. देवाचा आजपासून सीजन चालू झाले. बरं लेबले बिजी आहे बोल. देवा माझा इथे एक मित्र आहे. हा माझा इथे एक मित्र आहे. तुझा इथं मित्र आहे एवढ्या लांब तुझा मित्र आहे. हो आहे. बर बर बर. देवा तू दारू पितो. दारूले पितो. हो. बर बर. देवा तुझी दारू सोडायची मला. त्याची दारू सोडायची. हो. पण तुझ्या मित्राची दारू सुटत. कधी सुटत देवा? अरे तुझ्या मित्राची दारू सुटत. कधी आहे? तुझ्या मित्राची दारू सुटत. कधी आहे? जेव्हा त्याचा लिव्हर फुटल तेव्हाच त्याची दारू सुटल. अरे देवा. देवा आणखी एक कोड विचारू? जरा सोपं सोपं विचार. बरं सोपं. तुझी बी लई जाऊ रे माझी बी लई जाऊ. हो सोपं सोपं. जरा आपल्या हो देवा. अरे ह्या भागातली जो हुशार आहे ती रे. बरं बरं. जरा रान बघून पेरचा. हो देवा. देवा हा माझ्याकडे काळी कोंबडी आहे. ऐका ना. काय चालू आहे काय बोल. हो, ऐका. आता श्रावण संपला गेला छान बसली. देवा हा काळी कोंबडी आहे. बरं बरं असू दे. हा आणि ते काळे असेल पांढरा कसं काय? तुला सोपं सोपं विचार म्हणलं देवगडला पुंडरीत कामाला वाटतं का भाई. नाही देवा सांगा ना. सांगावंच लागतं का. होय. 3.5 मीटर कापड घे. हा. 4 गड्या घाल 86 लिंबू घे 87 पुडी कराटे शिलंबत गुलाल घे चित्र घे बाबू घे लाल चिरटा त्याचं गुटुडं बांध. बर आणि पुंडरीच्या कुठं? गड्यात बांध गड्यात. बर बर. देवा हा एवढ्या म्हणजे कोंबडी राहील का? जर पुंडरी वाजल्यानं मिली हा. मग आधी घालायचा कुठं प्रश्न आला. अरे बऱ्याच वर्षानंतर या नगरीमध्ये माझी पहिलीच फेरी आली. मोठी मोठी ढेड बाजूने गोळा झाली. पण नवीन कपड्यासाठी काठी सकाळी आली. तशा चंद्रला बाजूची परची टाकू लागली. आई राजा बघून ते आईचा दोघा उत्सवामध्ये पहिला दिवस आहे. पहिला दिवस असून सुद्धा तुमचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला. आणि तुम्ही आलाय की आलाय बोलायचं. बोल काय बोलू नका. तुम्ही ज्यांना बोलताय उद्या तुमची गाठ पडू शकते. तुम्ही उद्या बोलू शकता. कार्यक्रम झाल्यानंतर बोलू शकता. पण उद्या मी तुमच्या इथे येणार नाही. त्याच्यामुळे बोलू नका. लक्षात नाही तुमचा महाराज कार्यक्रम आयोजित केला. तुम्ही कोंबडं बोकडं म्हणता असं काही मनामध्ये प्रश्न आला असं. मी काय म्हणलं लक्ष देऊन नाही केलं तर भारून कळतं. त्याच्यासाठी लक्ष देऊन ऐका. आता ऐका. प्रत्येक माणूस आहे बाबा. प्रत्येक जीव आहे. प्रत्येक माणसामध्ये 3 गुण असतात प्रकाराचे. तुका म्हणे केले जन. प्रत्येक माणसामध्ये 3 गुण असतात. रजोगुण सत्वगुण आणि तमोगुण. रजोगुण सत्वगुण आणि तमोगुण. ऐका त्या 3 गुणाची 3 दगडे घ्यायची अशी चूल मांडायची. त्यावर अहंकार रूपी तवा ठेवायचा. वासना बायको शेजारी जाळ घालाय बसवायची. आणि बाबा आमच्या एकनाथ महाराजांनी 2 बोकड कापाय सांगितले. ते म्हणजे कोणते? जे आपल्याला प्रपंचही करू देत नाही. जे आपल्याला परमार्थही करू देत नाही. जे आपल्याला संसारही करू देत नाही. काम क्रोध बकरा मारा आणि तुझा रुक्माईच्या आईचा जोगवा मागून ठेविला. जावनी नवस महाद्वारी फेडिला. एका जनार्दनी एक बळी देखिला. जन्म मरणाचा फेरा चुकविला. सुंदर असं दुसरं भारुड ऐकायचं. त्याने हाताने टाळी वाजवायची. मुखाला नामस्मरण करायचं. आणि 2 मिनिटात सुंदर असं दुसरं भारुड. त्याने हाताने टाळी मुखाला नामस्मरण. बोला विठ्ठल विठ्ठल नाही का विठ्ठल
ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आले, ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आले, देव जन्माला आला, मावशी देव जन्माला आला, देव जन्माला आला.
गवळणी देव पाहिल्या चालल्या. गवळण काही एक एक जात नव्हती. देव जन्माला आला मग गवळणी देव पाहिल्या चालल्या. या 5 गवळणीचं वर्णन श्री संत एकनाथ महाराजांनी या गवळणीमध्ये केले. ऐका. आल्या 5 गवळणी, आल्या 5 गवळणी